हाँ, आज निबंध लिहायचा आपल्याला हिवाळा या विषयावर. हिवाळा ऋतू. हा म्हणजे 3 महिने असतो की नाही हिवाळा आपल्याकडे. कुठले 3 महिने? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. बरोबर. आता तुमच्या मनात काय येतं हिवाळा म्हटल्यावर? ते लिहून काढायचं आणि चांगलं अक्षर काढायचं. हा, लिहा बरं, सुरुवात करा, मग मी मदत करेन. हा, आई आई काय झालं? लक्ष कुठे? सरे नची कुणावर गेलाय गो? हा, आता हे काय मध्येच? सांग ना. तू सांग. माका काय कळणार नाहीसा झाला. म्हणजे आता जावई बापू कसे एकदम शूरवीर, आपल्या बब्बर शेर सारखे, आणि हा नची एकदम बुळा, अगदी गरीब गाय. गाय पण जाऊ दे, शेळी मेंढी सुद्धा. का ग? अगो का काय ह्या का ना काय सुचतच नाही. म्हणजे एखाद्याचा जाब विचारावा, एखाद्याशी भांडावं तर काय नाही. कोणी कान भरले समजा तर त्याची शहानिशा करून मग बोलावं ना, ते पण नाही. अगो मी त्याला किती वेळा सांगितलं, हा, पण काय सुचतच नाही. त्या का माका वाटलं होतं ना त्या आप्पाशी बोलून निशाशी खरं खोटं तरी करेल असं माका वाटलं होता, पण नाही. पालत्या गड्यावर पाणी. आई जरा हळू बोल, निशा ऐकेल. ऐकलं तर काय झालं? मी काय घाबरत नाही ते का? तुझा पोरगो घाबरतो. अगं पण पुरे ना आता. पुरे का? हा, अगो चूक ती चूकच हा ना, ते निशाक सांगूक नको. अगो पण एवढा हुशार नची तिच्या समोर इतका बुळा कशा होतो? हा, हे काय मला कळत नाही. सरे काहीतरी भानगडा आहे नक्की, समजला? अगो त्या निशाने काहीतरी चेटूक तर केलेलं नाही ना? आई काय भलतच बोलतेस तू? असं काही नसतं, अंधश्रद्धा आहे त्या. गो माका पण पहिला तसाच वाटत होता, पण निशा एकदा भांडूक लागली ना की तिचे डोळे नुसतेच गरा 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 फिरतात माहितीये. माझ्या समोर चेटकी नसल्याचा भास होतो माका, म्हणून तू का म्हणतोय मी. काही बोलू नकोस आई. आधीच घरात काय वातावरण आहे माहितीये ना, त्यात काहीही बोलून तू वाद घालू नकोस आता कोणाशी. ओके बाय, तुझ्या सुनेक चेटकीण म्हटला म्हणून राग आलो की काय? आई ए इकडे काय बघताय? अभ्यास करा चला. ए अशा गप्पा नाही ऐकायच्या. तुम्ही लिहून काढा सगळं नीट. हा आई तू जरा चहा टाकतेस का? तास्ता तुम्ही असा विषय बदला म्हणजे ती चांगलीच चोकावता. हा, तुम्ही सगळी आशा सोडलीत आणि म्हणून माझ्या म्हातारीचा रक्त खवळता माहितीये. अगो लोक घर वाचवायला कोर्टात जातात आणि तुम्ही म्हातारपणी गावात जायला बघता. आणि तुमचा तो पोरगो पण टसलात बायको वेडा. मी म्हणतोय निशाक जरा धारेवर धरा, 1 मिनिटात सगळं बाहेर पडतलंय की नाही ते बघ. लावा अशी जाग लावा आमच्या नवरा बायको मध्ये. माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो, माझ्यावर विश्वास ठेवतो, याचा त्रास होतोय तुम्हाला. अगं नाही नाही आई दुसरंच काहीतरी म्हणत होती, तू उगाचच. आई माझे कान शाबूत आहेत. डोका फक्त शाबूत नाही. आई जाऊ दे ना आता, जाऊ दे. मुलांना तुम्ही घरी जाऊन निबंध पूर्ण करा बेटा. हा आता वेळ झाली ना आपली. हा लिहून आणायचं हा व्यवस्थित, ठीक आहे? मनाने लिहायचं, इंटरनेट वगैरे नाही, ठीक आहे? वागायची शिस्त नाही, बोलायची शिस्त नाही. आई आई जाऊ दे ना. त्या कशाला जाऊ देतील? या वयात नको त्या गोष्टीमध्ये मध्ये नाक खुपसल्याशिवाय त्यांचा वेळ कसा जाणार? गो या सगळ्या सवयी तुका आहेत हा, माका नाही, कळला? माका घरात पुष्कळ काम. मग ती कामं करा ना, माझ्याबद्दल गॉसिप कशाला करताय? अगं असू दे ना निशा. आई तू जरा गप्प राहा ना. मी काय नचे आहे काय? ही बोलली आणि मी ऐकून घेऊ ते? अगं हो, तू चहा करायला जात होतीस ना, जा बरं. जाताय गो बाय, जाताय. पण माका हिच्याशी बोलूचा. काय बोलायचं माझ्याशी? माझ्या नवऱ्याचे कान भरून झाले ना, त्याला भडकवायचा प्रयत्न करून झाला, पण काही उपयोग झाला नाही. मग आता मला घालून पाडून बोलायचं असेल. उगीच तोंडाला ते बोल नकोस हा. मी काय भडकवायचा वगैरे प्रयत्न केलेला नाही तुझ्या नवऱ्याक, कळला? उलट त्याचं डोकं ताळ्यावर येईल असं बघत होतोय मी. त्याला तुझ्याशिवाय सगळा जग चुकीचा वाटता. मग त्याका कोणी समजायला नको? कुक्कुला बाळ नाहीये समजवायला.
पण मी चुकीची असं गृहीतच धरून चाललायत तुम्ही. अगं नाही गनिशा, पुन्हा सांगते मी, तसं काही नाहीये. आई तसंच आहे, पण लक्षात ठेवा तुमची सुद्धा मुलगी सासरी आहे. तिच्या सासरच्याने तिला जर असा त्रास दिला तर मी तर म्हणते देतीलच तिला त्रास. तुमच्या कर्माची फळं तिला भोगावी लागतील. अगं नको असं अभद्र बोलूस. शाप आहे माझा गौरीला, भोगावंच लागेल तिला. निशा अगं ए, काय बाई हा का हा कोण? हा असं का बोलून गेली आहे का ती? माझ्या गौरीला म्हणे अगो हे बघ तसं काय होतलं नाही, कळला? हा ती काहीतरी बोलताना तू काय लक्षात देतच नाही सर? हे बघ आपण तिचा काय वाईट केला काय? नाही ना, उलट तिनेच आपला वाईट केला, कळला? आणि त्याची ती फळं भोगतली. गौरीला काय त्रास होणार नाही. हा चिप्रव. अम्मा हाँ मुन्ना, ये लो, ये चाय ले जाओ और आराम से गौरी के साथ बैठ के चाय लो. अम्मा आप नाराज तो नहीं है नाम से? नहीं मुन्ना, हम बिल्कुल नाराज नहीं हैं. बस तुम हमारे रीति रिवाजों के साथ कोई खिलवाड़ मत करना, बाकी हमें कुछ नहीं चाहिए. जी ध्यान रखेंगे हम. खुश रहो, जाओ. अम्मा जी, हाँ आपने सच में शिव भैया को माफ कर दिया क्या? हम उससे नाराज ही कब थे जो माफ करेंगे? वैसे भी मुन्ना ने किया ही क्या है? वो तो बेचारा भोला है, तभी तो ये समझ नहीं पाता कि ये सारी कारगुजारी उस गौरी की है. लेकिन हम गौरी की चालाकियों को अच्छी तरीके से समझते हैं और इसके लिए हम उसे कभी माफ नहीं करेंगे. सही कह रही हैं आप अम्मा जी. वैसे हम सच कहें तो जिस दिन शिव भैया घर छोड़कर जा रहे थे, हमने तो सोचा कि बस अब तो सब कुछ खत्म हो गया. मतलब गौरी ने छीन लिया बिल्कुल शिव भैया को आपसे. पर अम्मा जी आपने तो क्या चाल चली, मतलब पूरी की पूरी बाजी पलट दी. वो तो तुम्हारे बाबूजी ने मुन्ना का साथ दिया, वरना ये नौबत ही नहीं आती. वैसे सच कहें, उस दिन तो हम भी सचमुच डर गए. लेकिन जैसे ही हमें पता चला कि ये गौरी और तुम्हारे बाबूजी की मिली भगत है, हमने भी अपने तेवर बदल दिए. अब इतना तो हम भी समझते हैं कि जब तलवार काम नहीं आती तो सुई से काम चलाना पड़ता है. बस हमने भी वही किया. वाह अम्मा जी वाह, मतलब आपने तो पूरा रास्ता ही बदल दिया. मतलब अब तो किसी को शक भी नहीं होगा कि आप आगे क्या चाल चलने वाली हैं. पहली बार तुम्हारी कोई बात समझ में आई है. वैसे तुम ठीक ही कह रही हो, रास्ता हमने बदला जरूर है, लेकिन मंजिल अभी भी वही है. गौरी को उसके आई बाबा के पास मुंबई वापस पहुंचाना. मंदारनी बाजारातून म्हणा मंदारनी बाजारातून 8 रुपये किलोनी 3.5 किलो बटाटे आणले. 3.5 बटाटा. 7 रुपये किलोनी 2 किलो टोमॅटो आणले. हा 2 किलो टोमॅटो. 6 रुपये किलोनी 7 किलो कोबी आणला. 6 रुपये किलोनी
किलो भाजी घेतली त्यांनी? लिहून घेतलं नाहीये तुम्ही पुन्हा? मंदारनी बाजारातून 8 रुपये. अरे हा हा तुझा बाजार खय भरतो? काल मी 4 रुपयाची 2 लिंबा घेतली, कळला? आणि हा भाजीवाला तुझा 6 रुपये किलोनी कोबी विकता. कुठे तो भाजीवाला? आण त्या काय सर. आहे माझ्या गणिताच्या पुस्तकात आहे. आयुष्यातल्या माणसांसारखी तुझ्या पुस्तकातले गणित पण फसवी आहात ना. काय गो, कोणी लिहिल्या नाही गणित? त्या काय एकदा जावई बापूं बरोबर बाजारात पाठवू गोया. हल्ली हे कुठे जातात बाजारात? समोरच्या गाडीवाल्या भैयाकडनं आणते मी भाजी सगळी. जळला तोंड त्याचा. सगळे सडक्या भाज्या विकतात. डॅमिस 1 नंबरचो हा जावई बापू. अहो बाद झाला आराम आता. उद्यापासून जा भाजी आणू मंडईत. जावई बापू बोलत का नाही तुम्ही? काही तोंडात काय चॉकलेट बिकलेट ठेवलात की काय? अहो बोला काहीतरी. तुम्ही गप्प झाल्यापासून ना खिडकीचे आणि दरवाजाचे बिजागर बोलूक लागल्यात. आमका तेल द्या करून. तुम्ही कायच बघत नाही. तो मिक्सर 8 दिवस झाले जाम झाला. तुम्हाला सांगून सांगून थकलंय मी, पण तो पण दुरुस्त करत नाही तुम्ही. तुमचा लाडका एवढा रेडिओ तो पण काय वाजत नाही. तिकडे पण काय बघत नाही तुम्ही. काहीच नाही काम करत. काय झालं काय तुमका? पिशवीत घालून ठेवा, दुकानात देईन दुरुस्तीला. अरे देवा, अहो तुम्ही याच्या अगोदर हे सगळे काम करत होतात ना घरी, मग आता दुकानात कशा? बिघडलेलं स्वतः दुरुस्त करायला गेले की आणखीनच बिघडतं. आधी सगळ्या वस्तू आपल्या होत्या, माझ्या होत्या. आता सगळं बदललंय. आधीच मी बरंच काही बिघडवून ठेवलंय. आता नको. जे शिल्लक आहे ते जपायला हवं. तुम्ही काहीच बिघडवलेलं नाहीये. उगाच स्वतःवर घेताय सगळं. जिने सगळं करून ठेवलंय ती मजेत आहे ना. नाही गो सरे, तिची पण देवानी झोप उडवली माहितीये तुका? कळला? माकड झाला तिचा. ते तिने जे काय काळे पैसे घेतले होते ना 1000 आणि 500 ते सरकारने बंद केले. पोरांनो, तुमका ती म्हण माहितीये का रे? जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तो स्वतःच्या खड्ड्यात पडतो. हा, आणि ज्याच्या मनात पाप त्यालाच कावेल साप. अरे वा. काय गो, तू काय बघतस? आवडली नाही तुका? अगो बाकीच्या म्हणी तर जुन्या झाल्या, नवीन करायला नकोत काय? मग मी काय म्हटला, ज्याच्या मनात पाप त्याकाच हवेल चाप. काय चुकीचा त्याच्यात? हा अगो सापावर ना आठवला. निशा चहा ठेवलाय, तू घे जा. सापावरनं तुम्हाला माझीच आठवण येणार ना? माझं डोकं दुखतंय. गोळी असेल तर बघा. दांडको माझ्याकडे घालू काय डोक्यात? काय? नाही म्हणजे माझ्याकडे गोळी नाही. कोणाकडे असेल तर बघा. गो सरे, तुझ्याकडे हा काय गोळी? दे जरा बिचारी. ते 1000 आणि 500च्या नोटा मिळाल्या ना, त्या आता कुठे वटवत नाहीत ना. जरा म्हणून डोका दुखता बिचारीचा. आप्पाकडून सगळा काळा पैसा घेतल्या ना, तो सुद्धा 1500 मध्ये. आता काय करूचा त्याचा? बिचारी का फसवल्यात. जे काय कमावलं ना त्याची सगळ्याची माती करून झाली.
पोरांनो, अजून एक म्हण आठवली आहे, सांगताय हा. पैशासाठी गहाण ठेवली नाती, पैशासाठी गहाण ठेवली नाती आणि त्या पैशांची झाली माती. हसा हसा, बोलत राहा, सारखे मलाच टोमणे मारत राहा. ते डोकं दुखतंय माझं, गोळी द्यायची सोडून मला बोलणी खावी लागतायत. आई काय अगं, काय वेळ का विषय काढायची? हा, कशाला काढलास हा विषय? अगो कशाला म्हणजे काय, एक नंबरची नाटकी बाई आहे. ते पैशाची वाट लागली ना तेव्हापासून चितुंदीर सारखी धावता इकडे तिकडे. अगो अजून काय पुरावा हवा तुका, तिने पैसे खाल्ले नाहीत त्याचा? मी तिका घाबरून गप्प नाही राहूची, कळला? माझ्या सोनपापडीक शिव्या शाप दिल्या तिने. अगो सगळे शाप उलटलेत तिच्यावर, पितळ सगळा उघडा पडला तिचा, कळला? माझी गौरी, माझी बर्फी तिकडे शिव बरोबर सुखानं संसार करता. सासूबाई आपलं घर गेलंय, ते नाही परत यायचं. विसरा सगळं. तुम्ही विसरू शकता. आई कशाला तू सारखा सारखा विषय उगाळतीयस तू? हे बघ, मनस्तापाशिवाय काहीही मिळणार नाहीये. आता नोटा बंद होऊन इतके दिवस झाले ना, ती शांत आहे ना अजून? शांत न राहून सांगताय कोणाक? हा, तोंड दाबून बुक्क्याचा मार खाताय ती. आणि ह्या सगळ्या आगीत तेल होतायला तिची आई आज. माहिती आहे ना तुम्हाला, ती नाही सुधारायची. मग असेल जेव्हा आटापिटा करताय, जे होईल ते तिचं नशीब, द्या सोडून. जावई बापू, अहो आपल्या नशिबाशी जे खेळ करतात त्यांना असाच सोडून देऊचा? हा, तुम्ही फक्त होय म्हणावं. व त्या निशाक आणि तिच्या आई कोपऱ्यात घेऊन कसे सगळे पैसे वसूल करते की नाही बघा. तुम्ही काहीही करायचं नाही, आपलं ठरलंय ना. 2 वर्षात इथली सगळी कामं आटपायची, सरळ गावाला जायचं कायमचं. मुंबई सोडून गावात जाऊन काय करणार? इथं काय केटरिंग कॉलेज काढणार तुम्ही? तिथं आपलं घर आहे, पडायला आलेला. तेच दुरुस्त करायचंय. आज रात्रीच गावाला चाललंय, बसचं तिकीट काढलंय. आधी बघून घेतो काय काय बांधायचंय. 2-4 महिने पैसे आले की काम सुरू करू. अहो तुम्ही त्या निशा समोर हात टेकलात ना, म्हणून माजली आहे ती निशा. आई आता पुरे ना, पुरे प्लीज, पुरे आता. मुलं आहेत समोर, शांत राहा. आणि मला ना कंटाळा आलाय विषयाचा, खरंच. नाही, तुम्ही तयारी करा गावात जायची, पण जोपर्यंत मी निशाक वटणीवर आणूची नाही ना, तोपर्यंत मी हैसून हलणार नाही. इथं डोकं दुखते आणि ही म्हातारी कटकट करत राहते. कोणाचा फोन आहे? आई कशाला फोन करतेय? आई बोल, काय झालंय? निशा, निशा तू असशील तशी इथे निघून ये. निशा खूप गोंधळ झालाय ग, मला काही सुचत नाहीये. आभाळ कोसळलंय आपल्यावर निशा. आई आई एक मिनिट, नीट सांग काय झालंय? निशा, आपण बिल्डरला जे जागा घेण्यासाठी पैसे दिले होते बघ. हो, त्याने हॉल आणि किचनच्या मध्ये ती भिंत पाडली का? हे बघ, मला ती भिंत नकोय. निशा, तो हॉल, ती भिंत सगळं विसर तू. अगं त्याने सगळे पैसे जसेच्या तसे आपल्याला आणून दिलेत. काय? पैसे परत देऊन दिला? का पण? अगं 500 आणि 1000च्या नोटा आता बंद झाल्या आहेत ना, तर तो म्हणतो की त्याला ब्लॅकचे पैसे नकोयत, व्हाईट हवाय पैसा सगळा. चेक आणून द्या म्हणतोय तो. वेडा आहे का तो? त्या नोटा बंद व्हायच्या आधी आपण त्याला पैसे दिलेत ना, आता नोटा बाद झाल्या, त्याला आपण काय करणार आहोत? अगं हो निशा, मी त्याला हे सगळं सांगितलं, सगळं समजावून सांगितलं, पण त्याला आता ब्लॅकचा पैसा नकोय. आणि ब्लॅकचा पैसा देताना आपण सुद्धा त्याच्याकडनं काहीच लिहून घेतलं नाही, हो की नाही? मग आता त्याचाच फायदा घेतलाय त्याने सगळा. आई, आता या 70 लाखाचं काय करायचं? मला ते काय माहित नाहीये निशा, तू ताबडतोब इथे निघून ये. माझा जीव खूप घाबरतोय. आई तू फोन ठेव, मी येते. काय कटकट आहे आता ही. अरे काय भयंकर बाई आहे ही. सावंतांसारख्या सज्जन माणसाला फसवलंय नाही. हिचं कधीही बरं होणार नाही. पण आता
हे कोणाला तरी सांगितलं पाहिजे.